श्री स्वामी समर्थ बखर भाग 3। ठाकूरदास बुवा। मुंबईस ठाकूरद्वार नावाचं देवस्थान प्रसिद्ध आहे। या देवाच्या सभामंडपात उजव्या बाजूस छोटंसं देऊळ बांधलेलं असून त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केल्या आहेत। नित्यपूजन, आरती वगैरे तसेच गुरुवारी पालखी समारंभ होत असतो। हे संस्थान श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केलं। ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते। नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हौस होती। ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत। असो, पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झालं। तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला। बुवा विद्वान, सर्व मान्य असून या रोगामुळे त्यांना मरणप्रायी दुःख झालं। 2 वर्षांपर्यंत अनेक उपाय केले, पण कुष्ठ काही कमी होईना। त्यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनांस तोंड दाखवणं चांगलं नाही। यासाठी काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन वास करावा। त्याप्रमाणे तयारी करून आपल्या आवडत्या गाणगापूरच्या पादुकांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी ते गाणगापुरास आले। श्रींच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती। दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली, मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला। मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचं कीर्तन केलं व काशीला जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली। त्याच रात्री बुवांना दृष्टांत झाला, अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं, म्हणजे रोगापासून मुक्त होशील। बुवा प्रातःकाळी जागे झाले तेव्हा रात्रीचा दृष्टांत त्यांना स्मरण झाला। स्नान संध्यादी नित्यकर्म करून पादुकांचं दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला। तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले। स्वामी महाराज कुठे आहेत याचा तपास करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती। तिच्या घरी महाराज आहेत असं त्यांना समजलं। बुवा लगबगीने दर्शनासाठी निघाले। श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतलं। महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी के अभी लाव। ठाकूरदास बुवांना आपण पादुकांवर अर्पण करण्यासाठी कस्तुरी आणली होती याचं स्मरण झालं। श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली। त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल खात्री झाली। लगेच बुवांनी बिराढी जाऊन कस्तुरीची पुडी आणून स्वामींच्या हातात दिली। महाराजांनी हसून ती कस्तुरी तिथे जमलेल्या लहान मुलांमध्ये वाटून टाकली। श्री स्वामींची सेवा करत श्रीकृष्ण बुवा काही दिवस तिथे राहिले। एके दिवशी बुवा दर्शनास आले असताना महाराजांनी जवळच पेटलेल्या धुणीतून एक जळकं लाकूड बुवांच्या अंगावर फेकलं। सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवांना सांगितलं, तुमचं कार्य झालं। ते काष्ठ नित्य उगाळून त्यात गाणगापूरच्या भस्माचं मिश्रण करून त्याचा लेप बुवा रोज कुष्ठावर करू लागले। काही दिवसांनी बुवांचं कुष्ठ नाहीसं झालं। बुवांचे कुटुंब म्हणजे सौ राधाबाई श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असत। बुवांना त्यावेळी एक 7 वर्षाची कन्या होती। बाईंनी महाराजांना पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली। महाराजांनी आपल्या डोक्यावरील टोपी काढून बाईंच्या ओटीत फेकून दिली। बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला। पुढे 12 महिन्यांच्या आतच तिला पुत्र झाला। त्याचं नाव गुरुनाथ ठेवलं। श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथचा व्रतबंध अक्कलकोटास श्री स्वामी सान्निध्यात झाला। शके 1772 साली माघ महिन्यात अक्कलकोटास शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करत असताना महाराजांनी आपल्या डोक्याची भरजरी टोपी काढून गुरुनाथच्या डोक्यावर ठेवली।
पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद घेत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका त्यांनी मुंबईस ठाकूरद्वारी स्थापन केल्या. ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्तिपूर्वक करीत आहेत. ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते नेहमी अक्कलकोटास येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांच्या मनात असं आलं, श्री स्वामींपासून आपणास गुरु उपदेश मिळावा. हे मनात येताच महाराज फार रागावून म्हणाले, हमको काय को सताता है, हम पंतोजी पण नहीं करते, गांठ के गुरु बांट के चले, हम करते नहीं. पुढच्या वर्षी बुवांनी निर्धार केला, मरण आलं तरी चालेल, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्याशिवाय राहायचं नाही. असा निर्धार करून बुवा महाराजांसमोर उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जा, जूता मारेंगे. हे शब्द ऐकताच बुवांच्या मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीरांच्या गोष्टींचं स्मरण झालं. हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकताच महाराजांच्या अंतरसाक्षित्वाबद्दल बुवांना परम आश्चर्य वाटलं आणि महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली. श्री स्वामी समर्थ.